येस. तर सर्वात पहिले मी सुरू करायच्या आधी आपण थोडस बोलूया का? सौरभ सर, येस येस, तुम्ही बिलकुल. काय करता जाणून घेऊ शकते मी? तुम्ही काय करता, तुमचं विजन काय आहे? मी मी संगीत शिकवतो आणि मी ट्रेडिंग करतो. अरे वा, खूपच छान. आणि असं काही तुमचं विजन वगैरे आहे का? म्हणजे स्वप्न आपण जे बघतो ना, तर तशा प्रकारचे आणखी काही असे स्वप्न? माझे एक एक कर सगळ्या इच्छा झाल्या होत्यात पूर्ण, आणि आता मी रेकी जॉईन केली होती माझ्या वा मित्राला बरा करण्यासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांना बरा करण्यासाठीच. वा वा, खूपच छान, खूपच छान. आणि आपण जो काही हा रेखी जे काही शिकत असते एनर्जी, आणि खरोखर आपलं जर स्वप्न असेल एखादी, आणि जे आपल्या सुप्त मनामध्ये असते, जे आपण व्यक्त करायला पण आपल्याला असं वाटतं की बरोबर आहे की नाही आहे, पण जर तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती आलेले आहात मॅडमच्या, आणि जे काही एनर्जी शिकत आहात, तर नक्कीच ते साध्य करण्यासाठी ना आपण एकमेकांना कनेक्ट होत जात असतो. म्हणजे बघा, मी पण वेगळ्या फील्ड मधून आहे है ना. मी पण नंदिनी मॅडम कडनं रेखी शिकत आहे, ग्रँड मास्टर होते आहे, आणि आमचे मॉर्निंगचे क्लासेस असतात. आणि मी ज्या फील्ड मध्ये आहे तिथे मला लोकांशी डील करावं लागतं, आणि बरेचदा लोकांना ज्या गोष्टी हव्या असतात त्यावर त्यांना विश्वास राहत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. आणि माझ्या पण बाबतीत असंच झालेलं होतं. पण जीवनामध्ये अशा काही बाबी घडत असतात की त्या इन्सिडेंट्समुळे आपण आपले जे गोल आहेत ते अचीव करण्याकरिता काही अशा विपरीत परिस्थिती आपल्या जीवनात निर्माण होतात की तो एक लाईफचा टर्निंग पॉइंट राहतो. आणि मग माझ्या जीवनात जो टर्निंग पॉइंट आलेला आहे, आणि ज्याच्याने मला माझे स्वप्न तर मी पूर्ण केलेलेच आहेत, पण ज्यांना ज्यांना मी या बाबी शेअर केलेल्या आहेत आणि माझ्यासोबत जी जी लोक राहतात, तर माझं ध्येय, माझं स्वप्न हे आहे की जी जी लोक माझ्या सानिध्यात येतील त्यांना त्यांना सर्वस्व मिळू देत. म्हणजे प्रत्येकांना आरोग्य हवं आहे, प्रत्येकांना हेल्थ हवी आहे, पैसा हवा आहे, चांगली लोक हवे आहेत, कुणाचं फॉरेन ट्रिपचं स्वप्न असते, कुणाचं विदेश जाण्याचं स्वप्न असते, कुणाचं नावलौकिक करण्याचं स्वप्न असते. तर मला असं वाटतं की माझ्या सानिध्यात जी लोक येतील त्या सगळ्यांचे जे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होण्याचं मी माध्यम बनावं. तर आपण पुढे बोलूया. आता मी सारिका मॅडमला विचारते. सारिका मॅडम, बोलू मी तुमच्याशी? हो, चालेल ना. हो हो, प्लीज मला तुमचं पण थोडं काय आहे ते सांगा ना. मी हाऊसवाईफ आहे मॅम, घरीच असते. आता मॅमच्या इथं मी रेकीचा क्लास केलाय कम्प्लीट, कालच झाला आमचा क्लास कम्प्लीट करून. ओके. मग बाकी काही तर नाही, तुमचं घरीच. काय काय ध्येय होतं शिकण्यापाठीमागचं? खूप वेगवेगळं होतं की मॅडमला भेटले हे माझं नशीब म्हणायचं. की मी हो, खूप काही अगदी. गोष्टी म्हणजे आधी काही घडलेल्या आहेत की जेणेकरून हा, मी त्यातनं बाहेर निघावं. खूप छान, खूप छान. ठीक आहे. आता शुभांगी वानखेडे मॅडम, बोलू शकतो का आपण? म्हणजे तुम्ही दिसलात नाही तरी हा चालेल, मॅडम, पण बोलू बोलू शकतो. शकत असाल तर. हो हो, बोलू शकतो प्लीज आपण, प्लीज असं तुमच्या काही बाबतीत सांगा ना काही. हो हो. नाही. मी शुभांगी आनंद वानखडे. मी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून आहे, म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडंट आहे. हम्म, अं, हम्म. आणि मी स्वतः माझं MSc झोलॉजी मध्ये माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता ओके. ऍक्च्युली या सेशनला येण्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही एखाद्या याच्यात काम करत असता कुठल्या याच्यामध्ये, तर आमचं म्हणजे ऍग्रिकल्चर म्हटलं तर शेतकरी हे ते भरपूर ते निगेटिव्हिटी फार लवकर होते. हम्म. आणि काही हो. अधिकारी वर्ग असतो जो हम्म. क्लरिकल कॅडरला थोडं कमी समजण्याचं, हम्म. आणि किंवा लेडीज हम्म. म्हटल्यानंतर त्या जर थोड्याशा चांगल्या पुढे जायला लागल्या की थोडासा इगो प्रॉब्लेम जेंट्सचा, अशा भरपूर गोष्टी अशा निगेटिव्ह हे झालेल्या होत्या. मग हे अच्छा. असं जस्ट बघता बघता मॅडमचं दिसलं, आणि माहिती नाही भरपूर येतात फेसबुकवर, असं नाही की फक्त मॅडम आले, पण त्यांनाच मी हो. का चूज केलं हे मलाही नाही कळलं. पण ते चांगलंच झालं, म्हणजे जेव्हा मी असं बघितलं सहज म्हटलं बघूयात, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला, नवीन काहीतरी मिळेल याच्यातून, म्हणून हे केलं. पण खरंच मी खूप मॅडमचे धन्यवाद देते की बरंच काही चांगल्या हो. गोष्टी त्यांच्याकडनं कळल्या, काय आहे कसं असतं आयुष्यात, काय काय करायला पाहिजे आपण असं वगैरे.
अशा प्रकारे मी आणि आता आली आहे एवढी सेशनला. आणि आता एवढी पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व जर तुमच्या सोबत आहे, हा हा तर त्या त्यांच्या किती आशीर्वादच चांगल्या. खूप काही चांगल्या हा. गोष्टी होऊन राहतात असं वाटतं. तर बरोबर. त्यांचं नक्कीच ध्येय हे आहे की आपल्या जीवनात जे जे सुख आणि संपत्ती येते आहे, जे जे समृद्धी येते आहे, आणि ज्या बाबी लोकांना खूप नीड आहे, खूप गरजेचे आहेत, त्या सगळ्या बाबी सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात. तर त्या स्वतःपुरतं काहीच ठेवत नाही. त्यांच्याकडे जे आहे ना, ते सगळं हा देण्यासाठीच हा आहे. हो तर बरोबर बघा, आहे. आपण आता आता आपण ते माध्यम बनलेलो आहोत. कारण की आता तुम्ही रेखी शिकल्यानंतर तुमच्या जीवनात नक्कीच तुम्हाला जे हवंय त्याच्याकरिता आता वापरणारच. पण सगळ्यात मोठं ध्येय आपलं काय असते, की आपली एक आयडेंटिटी बनलेली पाहिजे. है ना? हम्म. कुठेतरी आपण एक विशेष व्यक्तिमत्व आहोत, विशेष. आपल्याकडे चांगले गुण आहेत, आणि आपली लोकांमध्ये ओळख असली पाहिजे, लोकांनी आपल्याला विचारणा केली पाहिजे, आपण लोकांच्या कामी पडलो पाहिजे. तर या प्रत्येकांच्या मनात सुप्त भावना असतात. आणि सगळ्यात मोठा बरोबर. विषय हा आहे की आम्ही लोकांना मदत करू इच्छितो, पण जर आमच्या गरजा भागत नसतील तर आम्ही लोकांना मदत करण्याची हा इच्छा हा ठेवूनही करू बरोबर, शकत नाही. एक्झॅक्टली. हो एक्झॅक्टली, बरोबर म्हणजे आहे. स्वतःचं पोट भरूनच आपण दुसऱ्यांना मदत करू हा. शकतो. जर बरोबर आहे. माझी सोशल वर्क करायची इच्छा आहे, मला अनाथ मुलांना मदत करायची इच्छा आहे, गरीब मुलांना मदत करायची इच्छा आहे, स्पिरिच्युअल वर्क करण्याची इच्छा आहे, किंवा मला माझ्या गुरुजनांनाही दान करायची इच्छा आहे, किंवा मैत्रिणींना मदत करायची इच्छा आहे, किंवा मैत्रिणींसोबत मस्त फिरायला जायची इच्छा आहे, तर ते शक्य कधी होणार? जर माझ्या गरजा पूर्ण भागलेल्या असतील तरच मी जाऊ शकेन. खरंच. बरोबर. आता जसं मी 15 दिवसाकरिता शिबिरला जाते आहे, तर मला माहिती आहे की माझी फायनान्शियल पोझिशन काय आहे, आणि माझ्याकडे मी काम नाही करेल तरी माझ्या घरात पैसा येत राहणार. म्हणजे पैसा मी येणार. 15 दिवस फिरायला गेली तरी मला टेन्शन नाही राहणार की मला जाऊन वर्क करायचं आहे, है ना? किंवा मी कामाला नाही जाईल तर माझं कशा प्रकारे माझं माझं पोट भरेल, किंवा माझा बिझनेस आहे हम्म. तर मी कसं त्याला बंद करून जाऊ शकते. आता मी पण डॉक्टर आहे, म्हणजे आता डॉक्टर मॅडम आल्या म्हणून मला अगदी सांगावंसं वाटत आहे. आठवलं हा. मला आठवलं ते बरोबर. सांगायचं राहून गेलं. तर मी हम्म. नॅचरोपॅथी मध्ये MD आहे, माझे मिस्टर पण. पण आता आम्ही क्लिनिक बंद ठेवून नाही जाऊ शकत ना. नाही. पण तरीही आमचे पेशंट, आमचे क्लिनिक ओपन आहे, आणि आम्ही मस्त फिरायला जात असतो, शिबिरांना जात असतो. आता आम्ही नंदिनी मॅडम आणि आम्ही दिल्लीला जाऊन आलो. 4-5 हो दिवस आम्ही सांगितलेलं. ट्रेनिंग पण घेतलं, एन्जॉय पण केलं. म्हणजे ना, असं महिन्याभरात कितीदा तुम्ही बाहेर राहा, तुम्हाला आवक जी आहे ना, पॅसिव्ह इन्कम, तो सोर्स असा निर्माण झालेला आहे की तो बंद नाही होणार, आणि तो सोर्स सुरू हम्म. राहील. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत काहीही करा. आता माझ्याकडे पूजा आहे, पर्वच्या दिवशी पाहुणे येतील माझ्याकडे, माझी सासरची लोक येतील, तर मी छान एन्जॉय करू शकते. मला त्याच्याकरिता काही बंद करून मला माझं हम्म. घरातल्या लोकांना अटेंड करायचं असं नाही आहे. तर मी अशा प्लॅटफॉर्म वरती आहे की ज्याच्यामुळे आपली आयडेंटिटी तर बनतेच, पण एक लोकांच्या जीवनामध्ये आपण एक योगदान करत आहोत, त्यांच्या जीवनाला सुंदर बनवण्याकरिता. तर सुंदर कशामुळे बनणार आहे? की प्रत्येकांना हॅपीनेस हवा आहे, बरोबर आहे. प्रत्येकांना चांगल्या मैत्रिणी हवे आहेत, प्रत्येकांना प्रेम हवं आहे, घरामधलं वातावरणात प्रेमाचं हवं आहे, आणि पैसा असा हवाय की आपल्याला आपल्या संपूर्ण गरजा भागल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही गाडी मेंटेन केलं पाहिजे, आम्ही मोठ्या घरामध्ये राहिलो पाहिजे, खरं. आम्ही विदेश यात्रा केलं पाहिजे, हो ना? आणि आम्हाला जी इच्छा आहे घेण्याची, आता आपण रेखी शिकत आहोत, तर आपण व्यर्थता खर्च नाही करणार ना, किंवा खूप हॉटेलिंग करणार, बाबा खूप कपडे हम्म. घेणार म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत, किंवा आता आमच्याकडे आहे पैसा म्हणून खूप उधळायचा, असं पण नाहीये. Yes. पण पाहिजे त्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो. आणि पैसा पैसा अर्न करण्याकरिता आपला 98% जीवनाचा वेळ जो आहे ना, तो आम्ही देत असतो. बरोबर आहे की नाही? 98% फक्त इन्कम करण्याकरिता, म्हणजे पूर्ण जीवन आम्ही घालवत आहोत, 98% वेळ पैसा अर्जित करण्याकरिता देतो आहोत. मग खरंच आमच्या जीवनात हॅपीनेस राहणार का? जर हम्म. आम्ही 10 ते 7 आम्ही काम करत आहोत, जॉब करत आहोत, तर आम्हाला कोणी अधिकारी जो आहे तो तशाच प्रकारे ट्रीट करणार ना. तिथे बरं. आपली चॉईस नाही चालू शकणार चॉईस नाही की नाही चालत. बाबा, है ना? आता आपलं हम्म. क्लिनिक आहे, तर तुमची जर वेळ आहे, आपल्याकडे जर पेशंट येतात, तर नक्कीच ते सकाळी 7 वाजेपासून, 8 वाजेपासून तर रात्री 10-10 वाजेपर्यंत, 11-11 हम्म. वाजेपर्यंत क्लिनिक सुरू ठेवावं लागतं. ज्यांचं मोठं मोठं हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे जर पेशंट ऍडमिट होतात, तर त्यांना नक्कीच तेवढं मॅनेजमेंट सांभाळावं लागतं. तर त्यांच्याकडे पैसा आहे, पण त्यांच्याकडे वेळ नसते. हम्म. म्हणजे प्रत्येकांचा एक विषय असा आहे की कुणाकडे पैसा आहे तर वेळ नाही, कुणाकडे पैसा आहे तर आरोग्य नाही, कुणाकडे वेळ आहे तर पैसा नाही, कुणाकडे सगळं काही आहे तर रिलेशन नाही आहे.
तर आम्ही अशा प्लॅटफॉर्मवर काम करतो आहोत की जिथे सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होऊ शकतात. आणि ते फक्त एकमेकांचं माध्यम बनायचं आहे आपल्याला. जसं तुम्ही इथे शिकण्यासाठी आलात, कुठेतरी तुम्हाला ऍड क्लिक झाली, मॅडमचा नेचर आवडला, मॅडमची शिकवण आवडली, तुमच्या जीवनात काहीतरी परिवर्तन झाल्यासारखं वाटतं, पण ते शब्दात व्यक्त करता येत नाही. सेम थिंग अशाच आहेत की आपण एकमेकांचं माध्यम बनत आहोत. तर मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करत आहोत, ती इंडस्ट्री आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आणि लोकांना हे ऐकताना थोडस असं विचित्र वाटतं, कारण की आपण त्याचा एक्सपिरियन्स नाही राहत आणि आपण खूपशा लोकांकडनं या बाबी ऐकलेल्या राहतात. तर आपल्याला ना ते नकोसच वाटतं. मी रेखी पण शिकण्याच्या बाबतीमध्ये जर बोलेल ना, तर आता काही वर्ष आधीचा तुम्ही काळ बघणार ना, तर रेखी शिकणं म्हणजे जादूटोणा शिकणं असं वाटायचं, किंवा ती अंधश्रद्धा आहे असं वाटायचं. काहीतरी असं होतं का, ऊर्जा काही कुठून येतं का, की कोणी आपण ऊर्जेने बरं करू शकतो का, डिस्टन्स हिलिंग जे आपण देत असतो ते खरंच असं होऊ शकते का, म्हणजे एवढे विचित्र सारखे म्हणजे प्रश्न राहायचे. तर आता तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आले, तर आता तुम्ही मोजकी लोक आहात ना, बोटावर मोजणे इतपत लोक आहात, पण आता तुम्ही तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर आता तुम्ही ज्यांना सांगणार ना, त्यांना अगदी परफेक्ट तुम्ही त्यांच्या घशात उतरवू शकता की नाही बाबा, माझा हा एक्सपिरियन्स आहे. तर मी माझा एक्सपिरियन्स तुम्ही डावलू नाही शकत, की मी ते एक्सपिरियन्स घेतलेला आहे की मला कसं वाटतं, खरंच ऊर्जा बॉडीमध्ये असते की नसते, आपल्या हातामध्ये ऊर्जा येत असते की नसते, आपण स्वतःला हील करू शकतो की नाही, आपण इतरांना हील करू शकतो की नाही, हे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता आणि तुम्ही त्यांना हील करून त्यांना तो एक्सपिरियन्स देऊ शकता. तर सेम थिंग की जर मला पैसा अर्जित करायचा आहे, मी ज्या प्लॅटफॉर्मवरती आहे, लोकांना जर या शब्दापासून थोडीशी एलर्जी आहे किंवा ते नकोसं वाटतं किंवा समजत नाही, तर मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की मी 15 वर्षापासून जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तो मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला देऊ शकते आणि तुम्हाला देऊ इच्छिते. तर या इंडस्ट्रीने मला काय दिलं ते मी सुरुवातीला सांगते. मी ज्या कुटुंबामध्ये माझं लग्न झालं, माझ्या हस्बंडला जॉब नव्हता त्यावेळेला आणि आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज करत होतो. खूप खूप हालाकीची परिस्थिती, खूप गरिबी. तुम्ही माझा व्हिडिओ नंदिनी मॅडम तुम्हाला पाठवेल, तुम्ही नक्कीच बघाल तो व्हिडिओ. आणि 2007 मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये मी पार्लर चालवायची त्यावेळेला. तर माझं पार्लर बंद झालेलं होतं. 2.5 लाख मी हँड लोन काढलेलं होतं, म्हणजे व्याजाने आपण पैसे घेत होते. आणि जेव्हा मी बेडवर होते, तर ते लोन जे आहे ते माझं 8 लाखापर्यंत गेलं. आणि खूप म्हणजे नकोसं वाटायचं लाईफ. आणि अशा वेळेस एक ऍड बघितलेलं होतं, आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मला नव्हती माहिती, पण तिथे फेशियलचे काही प्रोडक्ट्स होते. मला वाटलं की मी नव्याने माझं पार्लर सुरू करेल, तर मी फेशियल शिकण्याकरिता मुंबईला गेले होते. मी फेशियल शिकण्याच्या ऐवजी मला तिथे सिस्टम कळलं की अरे, या सिस्टमने तुम्ही लाखो रुपये अर्जित करू शकता. ही गोष्ट 2008ची आहे. तर मी नागपूरला परत आले नाही, मी 2 महिने मुंबईलाच राहिले, तिथे ट्रेनिंग घेतलं फक्त. आणि तो परिणाम असा झाला की मी जे ऐकलेलं होतं ते प्रॅक्टिकल करून बघितलं. आणि या इंडस्ट्रीने मला त्या वेळेपासनं, तर मला आज 4 करोडची प्रॉपर्टी माझ्याकडे आहे. आणि आज मला पार्लर रन करायची गरज नाहीये, कुठे जाऊन बसायची गरज नाहीये. मी 14-15 देश फिरून आलेले आहे. लंडनला गेले, अमेरिकेला गेले फिरला, हवाईला गेले. अरे मॅडम, एक मिनिट, मॅडमला फोन करायचा, मॅडमला वेबिनार मध्ये आहे. तर 14-15 देश मी फिरून आले. माझा ऍक्सिडेंट झालेला होता, माझी मेमोरी लॉस झालेली होती. मी अगदी माझं आरोग्य मी म्हणजे अगदी ठणठणीत झालं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की नक्कीच आपण नॅचरोपॅथी केलं पाहिजे, आपण लोकांना मदत केली पाहिजे. तर आमच्याकडे जे बेस्ट न्यूट्रिशन होते, तर ते आम्ही लोकांना देऊ केलेत. आणि त्याच्याने कित्येक लोकांचे बायपास टळले, डायबिटीज बरं झालं, थायरॉइड बरं झालं. आणि असे बरेचसे जे क्रोनिक डिसीज होते ना, तर ते न्यूट्रिशनच्या कमीमुळे जे काही डिसीज होतो, त्याची आम्ही पूर्तता करायला लागलो. मग आमच्या टीम मध्ये काही डॉक्टर्स पण आलेत, मग डॉक्टर्स इन्व्हॉल्व्ह झालेत. मग ते त्यांच्या पॅथी सोबत न्यूट्रिशन द्यायला लागलेत. आणि आता हल्ली डॉक्टर औषधी आणि न्यूट्रिशन याला प्लस करून बरेचसे डॉक्टर्स आता ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. पूर्वी या बाबींना मानत नव्हते लोक, पण आता ह्याची हल्ली खूपच गरज आहे. मग आता कोरोनामध्ये काय झालं की आमचे जे न्यूट्रिशन आहे ते खूप घेऊ शकत नव्हते सर्वसाधारण लोक. मी नंतर अशा इंडस्ट्रीमध्ये आले की जिथे सर्वसामान्य लोक, अगदी साधारण फॅमिली, महिला, डॉक्टर्स, ब्युटिशियन, कुठलेही स्टुडंट, कुठलेही कुठलेही लोक म्हणजे सहजच या बिझनेसला करू शकतात. कारण ह्याच्यामध्ये आपल्या घरात जे काही लागत असते रोजच्या जीवनात, आपण तेल वापरत आहोत, आपण चहापत्ती वापरत आहोत, आपण मसाले वापरत आहोत, आपण हळद तिखट वापरत आहोत, आपण फरशी पुसण्याचं, भांडे घासण्याचं, कपडे धुण्याचं, आणि बरेचशा बाबी म्हणजे 850 प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे. शेतीचे वगैरे पण प्रोडक्ट्स आहेत.
तर आता आपल्या डोक्यात येईल की मी जर हे प्रोडक्ट सांगत आहे तर आपल्याला सेल करावं लागेल असं वाटत असेल. पण इथे कुठेही डोर टू डोर सेलिंग नाही आहे आणि कुठेही इन्व्हेस्टमेंट नाहीये. फक्त आपल्या घरचं जे शॉप आहे, जे दुकान आहे, ती फक्त बदलायची आहे. आणि जर आपल्या घरातली शॉप आपण बदलली, आपली दुकान जर बदलली, तर आपल्याला किती मोठा बेनिफिट होऊ शकते की तो बेनिफिटच लोकांना शेअर केलं तर आपण खूप मोठा पैसा अर्जित करू शकतो. मग मी आता एक उदाहरण देते आहे की रिलायन्स अंबानीला आपण ओळखतो सर्व, बरोबर आहे. ते धनाढ्य आहेत की त्यांच्या देशावर परिणाम होतो. जर त्यांच्या बिझनेस मध्ये थोडंसं कमी जास्त झालं की त्यांच्या देशावर परिणाम होतो अख्ख्या. तर आता त्यांनी रिलायन्स स्मार्ट ओपन केलेलं आहे. रिलायन्स स्मार्ट मध्ये काय विकल्या जातं बरं? घरगुती वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू विकल्या जातात. मग अंबानीला खरंच एवढे धनाढ्य व्यक्ती आहेत तर त्यांना रिलायन्स स्मार्ट ओपन करायची काय गरज आहे ना, जिथे खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात, बरोबर आहे. जर आता आपण टाटाची बाब घेतली तर टाटा काही गरीब व्यक्ती नाही आहेत, किती धनाढ्य आहेत आणि किती मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ते काम करतात. मग आपण टाटा नमकचं नाव ऐकलेलं आहे ना, मीठ. तर आपण मार्केटमध्ये जातो तर साधा मीठ द्या नाही म्हणत आपण, तर त्यांना काय म्हणतो, टाटा नमक द्या. तर टाटा नमक म्हटलं तर तो 25-30 रुपयाचा पॅकेट पूर्वी 10 रुपयाला मिळायचा. तर ते टाटा मीठ, टाटा नमक विकतो आहे आणि त्यांची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यातनं 1 रुपया जरी प्रॉफिट होत असेल ना त्यांना, तर 1.25 करोड जनसंख्या आहे. तर ते किती अर्न करत असतील बरं. आणि आपण जर विचार केला, आता हिंदुस्थान लिव्हर शेअर मार्केटमध्ये आहे, त्यांचे शेअर्स घेतले जातात, बरोबर आहे सौरभ सर. हिंदुस्थान लिव्हरचे शेअर्स असतात, त्याच्यामध्ये काय आहे, डेली यूजच्या बाबी आहेत. आपण जे काही दैनंदिन जीवनात आपल्या घरामध्ये वापरत आहोत त्याच बाबी आहेत. तर आपल्याला काय करायचंय, आता आपण किती सर्वसाधारण लोक आहोत, आपण जे काही आपण आपल्याकडे मिळकत येत असते त्याच्यात आपण ऍडजस्टमेंट करत आहोत. आणि मी जी बाब तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यामध्ये सेम थिंग जे टाटा करत आहे, जे अंबानी करत आहे, जे हिंदुस्थान लिव्हर करत आहे, जे अन्य कंपन्या करत आहे, जे कोलगेट कंपनी करत आहे, ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट मोठमोठे हिरो हिरोईन देत आहेत, म्हणजे त्या बाबी लोकांना हव्याच आहेत. तर त्याचा एक भाग आपण बनत आहोत. तो एक भाग जर आपण त्याचा बनलो तर नक्कीच त्याचा शेअर जो आहे ना तो आपल्या घरामध्ये येणार. मग आता आपण मार्केटमधनं किंवा डीमार्ट मधून किंवा किराणा शॉप मधून जे काही आपण महिन्याचा किराणा घेतो, तर तो कितीचा लागत असेल बरं आपल्या घरात किराणा, म्हणजे धान्य सोडून. आपण थोडं चर्चात्मक बोलूया ना, म्हणजे तुम्हाला पण असं वाटायला नको की मी काही खूप असं काही सांगत आहे याच्यातला म्यूट. काहीच भाग नाहीये. पण आपण असं बोलू रुपाली शकतो की बोल, आपल्या अनम्यूट घरातला करून बोला. किराणा है ना, आपल्या बिलकुल घरात बोलत चला. किराणा कितीचा लागतोय, एक तरी अंदाज सांगू शकतो आपण. 4-5 हजार मिनिमम तर 3-4 हजार तर लागतो है ना, सगळ्यांना लागतो ना मिनिमम. रुपाली मोठी रुपाली फॅमिली असेल तुमच्या तर घरात 5-7 हजार. हा. आता मला म्हणजे सध्या एवढा मी इथे 7,000 एकटीच पर्यंत. राहते. मी एकटीच राहते त्याच्यामुळे मला तेवढं काहीच लागत नाही. फक्त मुलगा तिकडे हॉस्टेलवर जेवतोय त्याच्यामुळे त्याचा टिफिनच आहे. हा. आता म्हणजे म्हणून मला प्रश्न पडला की आता काय उत्तर देऊ तुम्हाला. बाकी काही नाही. ओके, कारण मी पण म्हणजे शेवटी एक टिफिनच लावला. म्हणजे तो अच्छा अच्छा तिकडे अच्छा पुण्याला जेवतो, मी इकडे कोल्हापूरला टिफिन लावून जेवते. तर मी किराणा असं आणतच नाही, असं झालं ते. अच्छा. बाकी सगळे लोक किराणा वापरत असतील ना, घरात मागवतच हो. असणार, बरोबर. तर एक साधारण आपण घेऊन चालूया 3,000चा किराणा तर मिनिमम लागतोच प्रत्येकाच्या घरात, हो की नाही. 2,500-3,000 म्हणजे मी कमीत कमी सांगितलं, पण 4-5 हजाराचा किराणा लागतो. मग त्या किराणामध्ये आपण तेल मागवत आहोत, आपण मसाले मागवत आहोत, आपण तिखट हळद मागवत असतो, आपण चहापत्ती मागवत असतो, आपण भांडे घासण्याचं, कपडे धुण्याचं, शॅम्पू, सोडा, जे काही लागत आहे ते आपण मागवतच आहोत, टॉयलेट क्लीनर वगैरे सगळं काही. आता जर समजा तुम्ही 3,000चा किराणा घेतात आणि जर मी तुम्हाला म्हंटल की तुमचे 3,000 50% मी पैसा वाचवून देऊ शकते, तुम्हाला 1,500 रुपये सेव्ह होत आहेत, तर वर्षभरात किती होणार ना ते. 50% पैसा आपल्या घरातला सेव्ह होतो आणि गॅरंटेड प्रोडक्ट्स आपल्या घरी येतात. म्हणजे कंपनीचे ओनर जे आहेत ना, विथ सिग्नेचर आपल्या घरात ते प्रोडक्ट्स येतात की 100% गॅरंटी. जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर तुम्ही ते प्रोडक्ट्स परत करू शकता. आणि मार्केटमध्ये असे कुठलेच प्रोडक्ट्स नाहीत की ज्याच्यामध्ये 100% गॅरंटी असणार. त्याच्यामुळे आपण एक तर 100% सॅटिस्फॅक्शन प्रोडक्ट्स वापरत आहोत, आपण त्याच्याने सॅटिस्फाईड होत आहोत. आणि त्याच बाबी जर आपण इतरांना शेअर करत आहोत, आणि इनमीन किती लोकांना, 3-4 लोकांना, तर ह्याच्यामध्ये जी इन्कम आहे ना, म्हणजे मी सांगेल तुम्हाला, आता माझा मागच्या महिन्याचा जो चेक आहे, म्हणजे या महिन्याचा चेक जे मला कमिशन आलेलं आहे ते 4 लाख प्लस आलेलं आहे, 4,30,000. आणि डिडक्ट होऊन मला 3
97,000 मिळालेली आहे. आणि मी वर्क काय केलेलं आहे, मी घरीच असते. आता मी घरीच आहे. आणि मग तेही अशी फक्त नंदिनी 1.5 मॅडमने मला वर्षामध्ये. विचार ते 1.5 तेही वर्ष. फक्त 1.5 वर्षामध्ये जॉईन होऊन 1.5 वर्ष झाले. आणि तर मला हा हा बोला बोला. आणि म्हणजे ऍक्च्युली मला तिने मैत्रीण म्हणून जॉईन केलं. तिला मी नाही म्हणू शकले म्हणून केलं. मी माझं सामान घेत राहिले. तर मला 12-13 हजार रुपये आले ना. आणि मलाही नाही माहिती, तिनेच मला सांगितलं. माझ्या अकाउंटमध्ये जमा होऊन राहिले, म्हणजे पर मंथ 4,000 5,000 वगैरे. मी काहीच कामं केले नाही. फक्त आता जसं मी तुम्हाला सांगितलं, कसं काही लोकांना, जवळच्या लोकांना सांगितलं, ते सामान घेत आहेत. मला त्याची खबर पण नाही आणि ते येत आहे. तर म्हणून मग ती आशाने सांगितलं की चल याच्यात आपण वर्क करू शकतो, खूप लोकांची सहायता होईल. म्हणजे त्यांचा ऍक्च्युली आमचा उद्देश हा एकमेव आहे, फायनान्शियल फ्रीडम. तर पुढे सांग. तर मला ह्याच्यामध्ये एकच सांगायचंय की ह्याच्यामध्ये आपण एकटे नसतो. जसं आता नंदिनी मॅडम आहे, मी आहे आणि तुम्ही आहात. तर तुम्ही जे काही कुणाला सांगत असणार तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल असं जाऊन नाही सांगायचं आहे. तुम्ही आमची मदत घेऊ शकता सुरुवातीला. आम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत करत असतो. आणि जर आपण फक्त 4 लोकांसोबत मदत करून काम केलं ना, तरी 1,00,000 रुपये महिना कुठेच जात नाही. म्हणजे असं समजा की डायरेक्ट कंपनी आहे आणि आपण मिडल पर्सन आहोत, आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहे. तर आपल्याला होलसेलर बनायची गरज नाही, आपल्याला स्टॉकिस्ट बनायची गरज नाही, आपल्याला रिटेलिंग करायची गरज नाहीये. आपल्याला जस्ट युजर बनायचं आहे आणि लोकांना युजर बनवायचं म्हणजे शेअर करायचं आहे. म्हणजे यूज अँड शेअर एवढ्याच कामाने जर आपण श्रीमंत बनत असू, तर इथे न करण्यासारखी कुठली बाब आहे का? म्हणजे काही असा हार्डवर्क आहे का? म्हणजे इथे कुठलंच हार्डवर्क नाही आहे. आणि नाही तरी तुमच्या घरामध्ये त्या बाबी येतच आहेत. जसं आपण किराण्याची बाब नाही घेतली तरी तुमच्या घरात तुम्ही शॅम्पू वापरत आहात, तुम्ही फेस वॉश वापरत आहात, जेंट्स असतील तर शेव्हिंग क्रीम वापरत आहात, परफ्यूम वापरत आहात. म्हणजे या बाबी तर आपल्या घरात येतच आहेत आणि आयुष्यभर येत राहील. पण कुठलाही किराणा शॉपवाला किंवा डीमार्टवाला आपल्याला 1 रुपया सुद्धा देणार नाहीये. तर सगळ्यात पहिले की आपण प्रथम युजर बनलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपण कुणाला तरी शेअर करायला पाहिजे, तर तुम्ही न सांगता तुम्ही आमच्याशी भेटून द्या, आम्ही त्यांना शेअर करणार. आणि या सिस्टम मध्ये तुम्ही घरपोच वस्तू मागवू शकता, कुणाहीकडनं घ्यायची गरज नाहीये. जस्ट एक सिंपल आयडी ओपन करावं लागतं, ज्याच्याकरिता एक कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही देत असता, जे नंदिनी मॅडम तुम्हाला सांगतील त्याची प्रोसिजर, म्हणजे शुभदा सांगेल. आणि तुमच्या घरीच किती प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकता. त्या ऍप मध्ये 850च्या जवळपास प्रोडक्ट्स आहेत. आणि तुम्ही डायरेक्ट घरपोच तुमच्या घरी मागवता. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमची फक्त किराण्याची शॉप बदललेली आहे. तर तुमच्या घरातला पैसा सेव्ह होतो आहे. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर की आम्ही जर कुणाला मदत करणार तर त्यातनं पैसा कसा जनरेट होतो, तर तो मी सिस्टम तुम्हाला सांगेन. तर ह्याच्यामध्ये आपण व्यक्तिगत काही करत नाही, तर आपल्याला सिस्टम आपल्याला श्रीमंत बनवत आहे. तर मी जे वर्क करत आहे ते मी सिस्टम मध्ये वर्क केल्यामुळे आज अशी एक आयडेंटिटी तयार झालेली आहे की आज हजारो लोकांना मदत होत आहे आणि कित्येक लोकांना आरोग्य सुद्धा मिळत आहे. तर मी फक्त तोंडी सांगेल म्हणून तुम्हाला म्हणजे कदाचित त्या गोष्टी कळणार नाहीत. पण तुम्ही याचे लाईव्ह डेमो बघू शकता. काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही स्वतः ते डेमोज बघा. आणि या ज्या मॅडम आहेत त्यांची मी फोटो दाखवते तुम्हाला, त्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकतील. भार्गव मॅडम या, येस. ठीक आहे. या सुरेखा भार्गव मॅडम, यांचं इन्कम जे आहे ना महिन्याला 1,27,00,000 महिन्याकाठी इन्कम आहे त्यांचं. आणि त्या करत काय आहेत, काहीच विकत नाहीयेत, कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे, त्या फक्त शेअर करतात. आणि आम्ही त्यांचे व्हिडिओ बघून मी इन्स्पायर्ड झाली कोरोनामध्ये, की अरे बाबा ही लेडी 1,25 करोड रुपये महिना असं काय करते, कमवते. आम्ही कितीही मेहनत करू, कितीही पार्लर चालवेल, कितीही मी होम विजिट करेल, कितीही माझे हसबंड काम करतील, तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट आणि विदाऊट रिस्क, जसं आता शेअर मार्केटचं पण आहे तर माझे हसबंड पण करतात, पण विदाऊट रिस्क एवढा पैसा अर्न नाही करू शकत. किती हलचल होते अगदी डोक्यामध्ये मनामध्ये. पण ह्याच्यामध्ये कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाहीये आणि कुठेच डोर टू डोर सेलिंग नाहीये. पण ते सिस्टम मध्ये काम करत असल्यामुळे एवढा पैसा घरामध्ये येतात. आणि मग केलेलं काय आहे, फक्त 2 लोकांना, 3 लोकांना, 4 लोकांना जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासोबत आम्ही वर्क करतो. त्याच्यामध्ये एवढ्या हाऊसवाईफ आहेत ना की त्या घरी राहून बिझनेस करत आहेत आणि त्यांचा बिझनेस आम्ही डेव्हलप करून देत असतो. तर अशा प्रकारे माझ्या टीम मध्ये आता
5,000 तर लाख रुपयापर्यंत इन्कम घेत आहेत. आणि माझं इन्कम जे आहे ते 2 लाख प्लस 3 लाख प्लस ची इन्कम सुरू झालेली आहे. आणि आता आम्ही श्रीलंकेला पण जात आहोत. तर मी एकटी जात नाहीये, तर माझ्यासोबत माझ्या टीमची पण लोक येत आहेत श्रीलंकेला. तर ह्याच्यामध्ये देश विदेश यात्रा पण फ्री होत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पैसा लागत नाही. आता काही लोक स्पेनला जाऊन आले, तर ह्याच्यामध्ये कंपनी एवढं भरभरून देत आहे ना, तर तुम्ही या कंपनीची ना पहिले स्टडी करा. 1,800 करोडचा टर्नओव्हर या कंपनीचा, आणि त्यातलं 72% डिस्ट्रीब्युटरला डिवाइड करत आहे. आणि करत काय आहोत आपण, फक्त शेअरिंग करत आहोत. तर या टर्नओव्हर, कंपनीच्या टर्नओव्हरचा पैसा आम्हाला मिळते आहे. तर आपण किती सुंदर सिस्टम मध्ये आपण काम करू शकतो. आणि सगळ्यात पहिले की तुम्ही पहिले याचा अभ्यास करा. अभ्यास म्हणजे त्याला तुमच्या लेवलला पडताळून बघा. आणि जर काही प्रश्न असतील तर मग आम्ही आहोतच तुमचं निरसन करायला. पण नकार देण्याच्या ऐवजी आपण जर त्यांना समजून घेतलं आणि समजल्यानंतर जर आपल्याला नाही म्हणता आलं, ती गोष्ट वेगळी आहे. पण इथे जेव्हा पैसा लागतच नाही, तर लॉस करण्यासारखं काहीच नाहीये. आणि ही इंडस्ट्री आता कॉलेजमध्ये हा सब्जेक्ट शिकवला जातो, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा. जे MBA चे स्टुडंट असतात ना, त्यांना वस्तू कशी सेल करायची तर त्यांना सर्वे करायला लावतात. तुम्ही ही वस्तू सेल करून या, तेव्हा ते MBA चे स्टुडंट पास होतात. तर आम्ही तर रोजच या बाबी करत आहोत ना, काही ना काही तर आपण आपल्या वाचेद्वारे सांगतो आणि त्या बाबी सेल होतात. आम्ही टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, त्या गोष्टी आपल्या घरात येतात. मग आपण जर या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो, ज्याच्यामध्ये सपोर्टिव्ह सगळ्यांचं मेहनत असते, तर कितीही पैसा आपण अर्जित करू शकतो. त्याच्यामध्ये काही लिमिट नाहीये. जसं याच्यामध्ये दाखवलं गेलं आहे की हा खूप मोठा एक केक आहे, केकचा हिस्सा आहे. मी तुम्हाला दाखवते थोडं त्यातलं. ह्याचं सेल पण दाखवते. हे बघा, 1,800 करोडचं सेल आहे. तर हे ना तुम्हाला जेव्हा हे एक प्रेझेंटेशन आहे आमच्याकडे, तर जेव्हा तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन करणार ना, तर तुम्हाला मी प्रेझेंटेशन देईन की कशा प्रकारे याचं सेल आहे, कशा प्रकारे हे काम केलं जातं. आणि ही इंडस्ट्री एवढी मोठी आहे की ह्याचा जो केक आहे त्यातला जो हिस्सा आहे, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो. येथे असं नाहीये की तुम्हाला एवढंच मिळेल, एवढंच मिळेल, एवढंच मिळेल म्हणून. आणि खूप हॅपी वाटतं या बिझनेस मध्ये, कारण की लोकांना खूप मदत होत असते. तर मला असं वाटत की आपण आता तुम्ही सगळं काही सेमिनार, तुमचा वेबिनार केल्यानंतर आपण इथे बसलेलो आहोत, बरोबर नंदिनी मॅडम? तर थोडासा कसा काही लोकांचा थकवा, वेळ आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आता वेळ पण खूप झालेली आहे. आता जस्ट आपण एक हितगुज केलेला आहे. पण मी म्हणेल की एकदा आपण ना डेमोस्ट्रेशन बघूया. तुम्ही ठरवा वेळ, डेमो बघूया, किंवा तुमचा एक ग्रुप असेल तर आपण त्याच्यामध्ये डेमो टाकून देऊ आणि ह्याचं प्रेझेंटेशन कसं आहे ते टाकून देऊ. सुरेखा भार्गव मॅडमचे व्हिडिओज टाकूया, तुम्ही ते बघा. आणि तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुमच्या जस्ट एक डॉक्युमेंट पाठवून तुम्ही जॉईन करू शकता. आणि जस्ट काही प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा पहिले, आणि तुम्हाला आवडलं की मग आपण नक्कीच पुढे जाऊया. तर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, आणि मग आपण इथे मॅम, थांबूया. मला विचारायचं होतं, हम्म. तुम्ही मोदी केअरचं बोलताय ना मॅम? मोदी हो केअर हो कंपनी. हो मी हो. ऑलरेडी तिथे जॉईन आहे. मला तर वर्ष अच्छा. झालं. मी 6 ओके. महिने नंतर लॉयल्टी वगैरे घेतली. प्रोडक्ट अच्छा. सगळे चांगले आहेत. पण वा ऍक्च्युली वा. प्रॉब्लेम असा झाला की मी थोडीशी फर्स्ट लॉयल्टी घेतल्यानंतर मला पुढं जास्त हे करता नाही आलं. मी घरातले हम्म. प्रोडक्ट्स घेत होते, पण कम्पेअर घरात काय करायला लागले की थोडेसे जे आपण प्रोडक्ट्स मोदी केअरचे आहेत ते, हम्म. आणि हम्म. इतर जे आपण दुकानातून किराणा मालामधून आणतो जे प्रोडक्ट्स, ते थोडेसे हम्म. काही त्याची क्वालिटी चांगली आहे मोदी केअरची. त्या हम्म. मानाने ते थोडं बार्गेनिंग वगैरे थोडंफार हे केल्यामुळं मी मग हम्म. नंतर बंद केलं. आणि मी कुठं कमी पडले, मी असं फेस टू फेस काही म्हणजे माझ्या मैत्रिणींना सांगायला मी थोडी कमी पडले की बाबा असं आहे ओके. असं. पण सगळे हम्म. प्रोडक्ट्स मी यूज करते ना, खूप चांगले आहेत रिझल्ट. काही काही कस्टमर्स मला हे ऑर्डर वगैरे करतात. आणि मी ग्रुपला पण जॉईन आहे. हे मला वाटतं ब्लॅक डायमंड झालेले आहेत प्रवीण सर, त्यांचा ग्रुप आहे ना मोदी केअरचा, त्याच्यामध्ये जॉईन पण आहे. मला करायचं आहे, फक्त एवढंच की सपोर्ट जर मला अजून मिळाला. येस. खूप लोकांचा विषय ना इथेच अडतो हो. की पैसे किती स्वस्त आहेत ना, हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशननी सांगू शकेल. तुम्ही कधी माझ्याशी पर्सनल भेटा, मी तुम्हाला सांगेल की किती रिझनेबल आहे आणि किती त्याचा बेनिफिट होतो, ते तर तुम्ही सांगितलेलंच आहे. दुसरी गोष्ट की खूप लोक जॉईन तर करतात, पण त्यांना प्रॉपर सपोर्ट मिळत नाही. त्याच्यामुळे आपण जे आहे
ते एक छोटं बाळ कसं बोबडा बोबडा बोलतो तर नाही समजत ना, पण त्याच्या आईला त्याची भाषा समजते. तर आई व्यक्त करून सांगते की अरे माझा मुलगा ना असं असं म्हणतो आहे. मग बरोबर त्याचं वक्तव्य ना ते पुढे समजायला लागतं. मग तो हळूहळू तो स्वतःच मोठा होतो. सेम काय झालं की आपण जेव्हा जॉईन करतो तर तुम्ही काय सांगता आणि कशा प्रकारे लोकांना सांगण्यामध्ये तुम्ही सक्षम आहात त्याच्यावरती तुमचा बिझनेस म्हणजे डिपेंड आहे. पण तुम्हाला सुरुवातीला सांगायचंच नाहीये ना, तुम्हाला आमच्या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणजे आम्ही तुमची बैसाखी आहोत सुरुवातीला. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच एवढे एक्सपर्ट होऊन जाता की मी इंडिपेंडेंटली काम करते. मी माझ्या टीमच्या लोकांना जे काही शिकवण दिलेली आहे ते इंडिपेंडेंटली काम करत आहेत, कारण माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीने मला करोडपती बनवलंय. आज मी 1 CRच्या फ्लॅटमध्ये राहते. एक आयडेंटिटी बनलेली आहे. तर खूप मोठं विश्व आहे आणि एवढ्या लोकांना आपण मदत करतो की त्या लोकांचे आपण चहेते होतो. त्याच्यामुळे इथे गमावण्यासारखं काहीच नाही की आपल्याला सोडावं लागेल. बरोबर. आता तुम्ही एक इथे खात्री दिलेली आहे की तुम्ही ऑलरेडी वापरत आलेलीच आहे आणि मार्केटपेक्षा किती स्वस्त आहे त्याच्यातला थोडासा गोंधळ असेल तर तुम्ही नक्कीच दूर करेल. आपण उद्याला वगैरे बोलूया. मी नक्कीच ते दूर करेल, कारण काहीच काहीच मागणं नाहीये. उलट मी तर म्हणेल की ते फ्री मिळते आपल्याला, जर ते कळत हो. असेल तर. तर आपण नक्कीच या विषयावर बोलूया. आणि ओके. तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही नंदिनी मॅडमशी पुन्हा काय स्टार्ट करण्याचं असेल ना, तर ते बोलून तुम्ही त्यांच्यासोबत स्टार्ट करू शकता, जर तुम्हाला खरोखर काही करायची इच्छा असेल तर. त्या नक्कीच खूप सपोर्ट करतात, सगळ्यांना सपोर्ट करतात खूप हो. खूप ना. खूप तसं सपोर्टिव्ह आहे. कॅल्क्युलेशन केलं ना तर जवळजवळ 65% कमी याच्यामध्ये पडतात मार्केट रेट आणि याच्यापेक्षा प्रत्येक ॲटम मध्ये. पण ते तुम्हाला काही एक म्हणजे डिसिप्लिनने घ्यावं लागतं. डिसिप्लिन करावी लागते आपल्याला की एवढ्याचं मी घेणार तर एवढ्याचं करणार. म्हणजे जसं आपल्याला लॉयल्टी पाहिजे कंपनीची, तसंच कंपनी पण ग्राहकाची लॉयल्टी बघते ना. तर ते थोडंसं एकमेकांचं मॅच होता होता ते आपल्याला करता येतं. आणि खरंच जेव्हा ते फ्रीवाला मिळतं ना तर अशी खुशी होते की आजपर्यंत कोणी फ्रीवाल्यांनी चॉकलेट नाही देत. चिल्लर नसली तर दुकानदार चॉकलेट देतो आपल्या आपल्या हातामध्ये आहे ना, पण पैसे ते नाही करत तो. कमी नाही करत आणि 4-5. शुभांगी मॅडम शेतकऱ्यांसाठी काम करतात ना, तर हा. शेतीचे एवढे छान प्रोडक्ट्स आहेत ना, मी त्याचे नाही, व्हिडिओज तुम्हाला सगळ्या पाठवेल. रिझल्ट खूप चांगला आहे. सगळ्याचा कारण रिझल्ट आता मला माहितीये का फर्स्ट कीटनाशक लॉयल्टी औषधी मॅडम, खूप मला टाकलं. हम्म. आ? 3,700 ची मला फर्स्ट लॉयल्टी मिळालेली. क्या बात वा आहे. वा वा वा, किती छान. खूपच आणि छान. नंतर मला असं वाटायला लागलं की मी मग करू बंद शकेल, का म्हणजे बरं काय केलं? करताय? बंद का केलं पण? आपण ऍक्च्युली आपण मॅम उद्या बोलूया ना त्या हो विषयावर. हो हो हो, हा चालेल प्रश्न. चालेल. हो ना. आणि बिलकुल. शुभांगी मॅडम शेतीचे प्रोडक्ट्स आपल्याकडे ना खूपच छान आहेत. म्हणजे शेतकरी एवढा हॅप्पी आहे ना की तुम्ही फक्त एक छोट्या जागेमध्ये ना त्यांना ते फवारणी करीत आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये आहेत आपले प्रोडक्ट्स. ते तुम्ही त्यांना छिडकावण्यासाठी द्याल. एवढी ते उत्पन्न वाढत आहे ना, आणि जे कीड वगैरे लागतं ना ते अजिबात लागत नाही. आणि ओलावा धरून राहते त्याच्याने. तर तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बघून घ्याल तर तुम्ही शेतकऱ्यांना खूप मदत करू शकता. आणि शेतीच्या प्रोडक्ट्स वरती 65% आपल्याला डिस्काउंट आहे. म्हणजे खूप खूप छान त्याच्यावरती म्हणजे इन्कम आहे. तर नक्कीच आपण शेतकऱ्यांचं साठी आपण काम करायला पाहिजे. आणि नक्की. ते डेमो मधून त्यांच्या लक्षात येतं. नाहीतरी ते कीटनाशक औषधी वापरतात ना, हो. खूप फवारणीने आपल्याला खूप हानी होते. पण आता पर्याय नाही आहे ना. त्यांना हम्म. दोन्ही साईडनी प्रॉफिटच आहे, म्हणजे आहे त्या फील्ड मधून त्यांना बिझनेस हा करण्यासाठी खूप नक्की फायदेशीर आहे. नक्की नक्की रिझल्ट सगळ्या गोष्टींचा चांगला आहे, त्यामुळे डोळे झाकून घेतलंच घ्यायला पाहिजे पाहिजे. खरंच तसं. आहे. खरंच आहे. इवन रुपाली मॅडम. सप्लिमेंट्स. हा, हा. सप्लिमेंट साठी पण जबरदस्त आहे. म्हणजे पूर्ण औषधं बंद होऊन जातात. मला ना अशा खरंच माझे हे जे रोमॅटिस आर्थरायटिस सांगितलं होतं ना, तू खूप सांगितल्याप्रमाणे मी फरक घेणं पडला ना. चालू केलं. माझ्या सगळ्या औषधं येस. बंद आहेत. सगळ्या वा औषधं. वा वा. किती छान. खरं नाही तर हे हात मला ना असं दुखत होतं आणि कट कट असा आवाज येत होता. पण कमी फिश झालं. काय कॅल्शियम ऍब्झॉर्ब होत नाही ना. हम्म. आणि आता सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतीने मी घ्यायला लागले. तर मला खरंच हा. वाटलं. जबरदस्त एकदम. खूपच छान खूपच छान. केसांसाठी वगैरे सुंदर आहेत. स्किनसाठी खूपच चांगले म्हणजे प्रोडक्ट्स आहेत. खूपच जबरदस्त. रुपाली मॅडम कुठल्या पॅथीमध्ये आहात तुम्ही, डॉक्टर? ते ऍक्च्युली डॉक्टरेट आहे, प्रोफेसर आहे ती. अच्छा पीएचडी अच्छा अच्छा, आहे, ओके ओके PhD. पीएचडी ओके आहे बोलते. ओके. हा. अच्छा अच्छा. तो जो आहे ना तो अकाउंट, म्हणजे मी आता आकाश इन्स्टिट्यूट मध्ये शिकवायचे ना तेव्हापासून ते हा. झूम मध्ये ते नाव सेव्ह करून ठेवलंय म्हणून ते तसंच आहे. ओके ओके. हा बाकी काहीच नाही. हा हा.
आपण भेटूया मात्र उद्या परवाला ना, तुम्ही म्हणजे एकटे असता ना तिथे, तर काय करता येईल ना, आपण अशा प्रकारे आपण नक्कीच संवाद साधूया. हो ना. बिलकुल. सौरभ, काय तुम्हाला म्हणता काही सौरभ प्रश्न सर? विचारायचे? नाही संदीप मॅडम. काय? नाही. हा, काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. प्रत्येकांचा कल वेगवेगळा असतो. बिलकुल. पण काही जबरदस्ती पण मी काही तर नसते. म्हणेल हा हा. पण मी तर म्हणेल की आपण आरोग्य जतन करू शकतो मात्र. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आरोग्य संदर्भात ज्या बाबी आहेत ना, त्या आपण नक्कीच वापरायच्या. म्हणजे त्रिफळा आहे, कायम चूर्ण आहे, याच्यामध्ये करेला जामुन ज्यूस आहे. तर मी तर म्हणेल की आपण नाहीतरी बाहेरचं अन्न आणि बाहेरच्या बाबी खातच आहोत, पण भविष्यामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस ना खूप वाढलेले आहेत. कारण बॉडी डिटॉक्स होण्याच्यासाठी आपल्याकडे काहीच नाहीये. आणि आपण हल्ली बघत आहोत की अटॅकचा पर्सेंटेज किती वाढलेला आहे. डायबिटीज, थायरॉइड, जेंट्स लोकांचे प्रॉब्लेम्स आणि मेंटल प्रॉब्लेम्स खूप खूप वाढत चाललेले आहेत. तर मला असं वाटतं की आपण काही न्यूट्रिशन जे आहे ना, ते नक्कीच वापरायला पाहिजे. गरज नाही आपण कुणाला सांगितलंच पाहिजे म्हणून. आणि प्रत्येकानं स्वतः पैसा करता. अर्जित केलं पाहिजे असा माझी छंद पण मुलगी नाही तर ना. नोनी ज्यूस वगैरे घेते ना, मुलगी माझी, हो, खूपच छान, खूपच छान. खूपच चांगले येते. खूप चांगला रिझल्ट आहे. नोनी ज्यूस तर त्याचं एकदम म्हणजे वेगळंच आहे. माझ्या शुभीला एक पिंपल्सचे किती त्रास, पिंपल्सचा म्हणजे चेहरा बघवत नव्हता. पूर्ण क्लीन झाला आणि असं अगदी चेहरा माझ्या असा हस्बंडला ना शायनिंग. केस नव्हती. माझ्या हो, हस्बंडला ना केसांचे. केस पूर्ण गेलेले होते. तर त्यांनी हं. यातलं फक्त ऑइल आणि शॅम्पू वापरलेला आहे. आणि त्यांची बिफोर आफ्टर फोटो नंदिनी मॅडम नक्कीच पाठवा. हो. कारण जेंट्स लोकांचे केस ना खरंच जातात. आणि नाही, जेव्हा मी घरचे सारखे नसतात आजच एवढ्या वाचलं. टेन्शन मध्ये असतात. आजच ना माझ्याकडे ते पुस्तक आहे ना, तर त्या आणि पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये पाहिलं. कोकोनट ऑइल आहे त्याच्यामध्ये. हा. आणि 2 जे 70 रुपयाचे एक ऑइल आहेत. आणि ते ऑइल बनवण्याचं थोडंसं एक प्रोसेस आहे. ती जर आपण बनवून ते ऑइल वापरलं ना, तर नक्कीच केस जळती वगैरे थांबतं. हा. तर नक्कीच जेंट्स आवळा म्हटलं तर आणि त्यांना हा ते इश्यू हे असतो. सलोनचं. हो. हा, सलोनचंच तेवढं आहे. तर वापरूच शकता ना. तर प्रोडक्ट्स वापरायला बिलकुल. हरकत ऑइल. नाहीये. आणि तुमच्या संपर्कात जर कोणी असे आलेत की ज्यांना खरंच गरज आहे आणि त्या शोधत आहेत, तर तुम्ही आमच्याशी भेट करून देऊ शकता. आणखी काही अपेक्षा तर नाहीच. नाही, खरंच मदत करा. आणि इतका इझी बिझनेसच्या दृष्टिकोनात केलं तर खूपच चांगलं. म्हणजे जिथे तुम्हाला एक पैशाचं नुकसान नाही, इव्हन रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा पैसा लागत नाही. फक्त किराणा शॉप तुम्हाला जे स्वतःला पाहिजे ते स्वतःसाठी सामान खरेदी करा, दुसऱ्यांना सांगा. स्वतः आपण खरेदी करतो तर त्याच्यात 3दा लॉयल्टी मिळते वर्षातून, 3दा. 3,000चं घेतलं तर जवळजवळ 9,000चा माल फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. तसा कोणता दुकानदार देत नाही. आणि क्वालिटी प्रोडक्ट्स, एक एक प्रोडक्ट क्वालिटी, अशी खरंच क्वालिटी आपण बघितली नाही. इव्हन चेहऱ्याला लावायची क्रीम वगैरे, मेकअपचं सामान जबरदस्त आहे. केसांना लावायचं सामान. मी आज पुस्तकामध्ये पुरुषांना दाढी असे दाट येण्यासाठी सुद्धा तेल पाहिलं. मी मला म्हणजे हे माहीतच नव्हतं की ह्याच्यासाठी तेल असतं किंवा काय असतं. खूपच जबरदस्त प्रोडक्ट्स आहेत. तर चांगलं वाटलं मला पण. तर तुमच्याशी शेअर करावं आणि एक तो आर्थिक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळावा. आणि आपण जेव्हा मिळून करतो तर एकमेकांना सपोर्ट होतो आणि चांगल्या पद्धतीने मिळून तुम्ही करू शकता. म्हणून मी तुमच्यासाठी म्हणजे हा प्रोग्राम एक उपलब्ध करून दिला, म्हणजे आशा मॅडमकडच्या मार्फत. तर तुम्हाला थँक्यू. इंटरेस्ट नक्कीच असेल जी तर लोक जरूर. इंटरेस्टेड असाल ना, जी लोक इंटरेस्टेड असाल ना, तर ती लोक नक्कीच आपला एक ग्रुप राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच सगळं काही शेअर केलं जाईल. आणि मला माहिती आहे भविष्यामध्ये मी ज्यांना ज्यांना या बिझनेसमध्ये सपोर्टिव्ह राहील. आणि मला पण माहिती आहे की मी ज्या पद्धतीचा आज इन्कम 4 लाख घेते, तर माझं स्वप्न आहे की मी 2 CR मंथली इन्कम इथनं घेणार. कारण की कंपनी देण्यासाठीच बसलेली आहे. आणि माझं विजन आहे, त्या विजन करिता मला हा पैसा पाहिजे. असं नाही की मला घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची, ऑलरेडी सगळं काही आहे माझ्याकडे. पण त्या विजन करिता मला 2 करोड कोणी देणार नाहीये. 50 लाख पण कोणी देणार नाहीत आणि 10 लाखही कोणी देणार नाहीये. पण हे सिस्टम मला देणार. कारण की मी या सिस्टमनी ऑलरेडी एवढं अर्न करत आहे. तर नक्कीच आपण सानिध्यात राहिलो तर नक्कीच खूप काही चांगलं होऊ शकेल. स्वप्न बघा मस्तपैकी मोठे. तुम्हाला आता मी जे सांगते ना, ग्रँडमास्टर मध्ये आहे, तर ते जे आपण म्हणतो की म्हणजे रेकी, आपल्यावर आपण घाबरतो ऍक्च्युअली विजन बघायला पण. आणि मिशन तर दूरच राहतं, पण ते स्वप्न बघायला सुद्धा घाबरतो आपण. पण तुम्ही एवढा विश्वास ठेवा की रेकीवरच्या माध्यमातून, रेकी आणि याला म्हणजे करून आपण की आपल्याला पैसाही कमवायचा आहे. पैसा म्हणजे लोभ नाही आपल्याला.
तर आपल्याला समाज कार्य म्हणा किंवा आपले शान शौकत पूर्ण झाले पाहिजे ना यार, आपण त्याच्यासाठी चालू आहे याच्यामध्ये, ह्या जीवनामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर त्याला पैसा जरूर पाहिजे. तर हा एक माध्यम आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, एक ग्रुप आहे, जिथे तुम्हाला इमानदारीने सगळं म्हणजे हे होतं. आज इथे आपण बाहेर याच्यातही गेलो, कुठे कोणाला मदत मागितली तर त्याचे सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतात. इथे तुम्हाला एका रुपयाचा खर्च नाही की एका रुपयाचं नुकसान नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त विचार करा, हिंमत ठेवा आणि करा. बस एवढं मला बोलायचं है ना. एवढंच सांगायचं होतं. तर बिलकुल कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. हे सगळ्यांनी हो मॅम. वेळ दिल्याबद्दल. खरंच एवढ्या थँक्यू. ह्याच्यातून थकल्या भागल्यामधून वेळ दिला. आणि आशा मी तुझी पण आभारी आहे. तू पण आताच म्हणजे दिवसभर ती आपली आणि तशी घरी असतेच बरेचदा, म्हणजे काही नाहीये ती, पण म्हणजे आज तिचा बिझी दिवस होता है ना. तू गेली होती ते हो. प्रेझेंटेशन द्यायला, पण तरी पण मी म्हंटल आणि लगेच ती तयार झाली. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला मदतीचा हात नेहमीसाठी राहणार आपला. ठीक आहे. तर थँक्यू आणि तुम्हा व्हेरी सगळ्यांना मच. खूप खूप शुभेच्छा. हा, धन्यवाद. धन्यवाद. चला, ओके, बाय बाय. धन्यवाद.